देवा विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल हे विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नमा म्हणे माझा विठ्ठल सापडला नमा म्हणे माझा विठ्ठल सापडला नमा म्हणे माझा नमा म्हणे माझा नमा म्हणे माझा नमा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल सोडायचं नाही ना अजून ऐकायचं ना थोडी छान मिळते फोन अमृताचे कण कानात भरून घ्या भजन ऐकताना देव तुमच्या समोर याची खात्री घ्या तरच आनंद मिळतो मी आधी बोलतो सोनू काय असतं आवाज ऐकू काय असतं जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण इन्व्हॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत साधनेला काही मजा नसते.
तुम्ही पूजा करता, अर्चा करता, पारायण करता, ते तेवढ्या पुरतं राहिलेलं आहे. ते असं हा अभंग तुम्ही ऐकलात, नामदेव महाराज किती त्याच्यामध्ये एकरूप झालेले आहेत. तो प्राण त्यांनी त्या अभंगात ओतलेला आहे, तेव्हा ते शब्द उमललेले आहेत. तर ते तुम्ही जेव्हा अभंग ऐकाल ना, तेव्हा प्राण ओतून ऐका. दुसरा अभंग बाबू. देव तुमच्या समोर उभा आहे याची खात्री ठेवा. बघा कसा आनंद. रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजाणी सुख झाले हो साजाणी सुख झाले हो साजाणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 रूप पाहता लोचनी. बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी ओ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू
पाप रघुमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल विठ्ठल माधव 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 विठ्ठल 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 माधव 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 विठ्ठल रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी. शिवरात्रीचं पर्व तुम्ही कित्येक वर्षानुवर्षे करता. शिवरात्रीचा पर्वाचा अर्थ असा आहे, जीव आणि शिव याचं ऐक्य होणं आणि तुम्ही शिवाला वर्ण त्याचं वरण कर आणि तुम्ही म्हणजे आजच्या दिवसाला महत्व असं आहे की शिवरूप होण्याचा तुमचा प्रयत्न साध्य आणि तुम्ही त्या दिव्यत्वात सहज स्थिर होणार, त्यासाठी आजच्या दिवसाला महत्व आहे. म्हणून सहसा शिवरात्रीचं पर्व चुकवू नये. कारण स्वतः शिव स्वतः सगळ्या आपल्या शक्तीनिशी त्याच्या दिवसासाठी संपूर्ण तयार असतो की जो कुठला जीव त्याच्या शरण भावात येईल त्याला तो स्वीकारेल आणि त्याला तो दिव्यत्वात घेऊन जाईल, त्याच्या स्वरूपात तत्स्वरूपात मिळवून घेईल. आणि त्यासाठी हा सगळा प्रयास आहे. आपण सगळे संसारी जीव आहोत आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी कमी जास्त आहेच. संसार म्हटला की हे असंच असणार आहे, पण त्याच्यामध्ये गुरुकृपा लाभणं आणि गुरु मिळणं आणि त्या गुरुची परंपराही दिव्य असणं. जसं तुम्ही तुमच्या कुळाबद्दल अभिमान धरता तसा गुरु कुळाबद्दल सुद्धा अभिमान असतो की ज्या गुरुनी तुम्हाला स्वीकारलंय त्या गुरुची परंपरा काय आहे, त्या परंपरेनुसार तुम्ही सुद्धा घडता आणि तुम्हाला तसंच घडायचंय. तुम्हाला त्याच मार्गाने जायचंय, दुसरा तुम्हाला कुठलाही मार्ग नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रपंचात आटापिटा करा, किती त्रास घ्या, पण तुम्हाला सुख कधीच मिळणार नाही. काहीतरी कमी राहणार. फक्त जेव्हा का गुरुचरणाची गोडी तुम्हाला कळली की जग सगळं ओस पडलं तरी फरक नाही पडत. ती गुरुचरणाची गोडी कळायला तुम्हाला त्याच्यावर नितांत प्रेम करता आलं पाहिजे. त्याचं स्वरूप किती सुंदर आहे हे तुम्हाला इतर स्वरूप पाहिल्यानंतर कळेल. कारण तुमचं हृदय त्याच्याशी एकरूप झालं तरच. जर तुमचं हृदय एकरूप झालं नाही तर त्याचं सौंदर्य कळणार नाही. आपल्याकडे वर्षानुवर्ष लोक जप करतात, तप करतात, पारायण करतात,
इथून इथपर्यंत काही जातच नाही. तुम्हाला शिव व्हायचंय हा प्रयत्न आहे. बाह्य सगळं जग संपवून टाकायचं. लक्षात घ्या, लिहून ठेवा, नोंद करा. तुमचं स्वप्न जग तुम्हाला संपवायचंय, तुमचं ऐहिक जग तुम्हाला संपवायचं, तरच शक्य आहे तुम्हाला साधना करणं आणि आनंद करणं. साधना करण्यापेक्षा आनंद असणं तुमच्या जीवनात खूप गरजेचं आहे. ह्या देहाला प्रारब्धाने जे भोगायचे ते भोगू दे, पण गुरुचरणी मी पडल्यावर सगळं संपलं पाहिजे. प्रारब्ध आणि माझं अध्यात्म ह्याच्यात काहीही ताळमेळ नाही आणि नसावा. कारण प्रारब्ध प्रारब्धाने जाणार आणि तुझी भक्ती ती तुझ्या गुरुच्या ठाई असलेल्या दिव्य शक्तीने चालणार. त्याच्यामुळे मी जर भक्ती करतो तर मला अडचण नको असं नाही होणार. देवा या अडचणी देऊ नकोस रे असं नाही. ती अडचणी तुझी परीक्षा आहे. त्या अडचणीच्या शिखरावर तुला बसायचंय. जिकडे जिकडे काही गोष्टी तुम्हाला क्रॉस होतात किंवा तुम्हाला बाध निर्माण होतो त्याचंच तुम्हाला शिखर बनवायचंय. हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. तुमच्या जीवनात जिथे तुम्हाला अडचण निर्माण होते तिकडे तुम्हाला दिव्यत्व पाहायचंय. कारण तुम्हाला ती अडचण निर्माण केली गेलेली आहे. कारण जितके बाह्य व्हाल तितके त्या गुरुचरणाचा आनंद, तो अमृत आनंद ह्याच देहात मिळणार. परत देह सुटल्यावर अमृत आनंद कळणार नाही. कारण इकडचे व्हायब्रेशन आणि त्या चरणकमलाचे व्हायब्रेशन हे जेव्हा जुळतील तेव्हाच तो आनंद घेऊ शकाल. तुम्ही आपले तेवढ्यापुरते याल, नमस्कार कराल, जाल, त्याला काहीच अर्थ नाही. पायावर डोकं ठेवलं झालं असं नाही. तो प्राण, गुरुचा प्राण आणि माझा प्राण जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत साधना शक्य नाही. आणि इकडे तुमच्या बुद्ध्यांकांची काही गरज नाही. तुमची बुद्धी, तुमच्या समजुती, तुमच्या ज्या काही आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या काही उपास तापास तुमचे जे काही आहे त्याला काहीही अर्थ नाही. गुरुचरणावर सगळं दिव्यत्व आहे. तुम्ही संतांचे जीवन पहा आणि ते अनुभवा. संत कसे जगलेत ते बघा एकदा डोक्याने. आपल्या मनचक्षूंपुढे त्यांचं जीवन, त्यांना काहीच नको होतं. वस्त्र असलं नसलं तरी त्यांना चालायचं. ते त्यांच्या स्वानंदात. हा स्वानंद कुठून आला? ते त्यांच्या स्वानंदी निमग्न. असं बरंचदा तुम्ही ग्रंथ वाचताना कळतं. ते स्वानंदी निमग्न म्हणजे काय असं कधीतरी आपण विचारावं स्वतःला. अरे ते स्वानंदात होते म्हणजे काय? ते म्हटले की ते स्वानंदात होते, त्यांनी दिलेली वस्त्र फेडून टाकली, ते निघून गेले. अरे त्यांना ह्या लौकिकाची चाडच नकोय. लौकिकाचा असतील आमचा मान पान सन्मान ह्याची त्याला गरजच नाही. त्यांना नकोय त्या गोष्टी. कारण त्यांच्या आत्मसुखामध्ये त्याच्या अडचण निर्माण होतो. जेवढी लोक जास्त भेटतात तेवढी तुम्हाला अडचण निर्माण होतो. म्हणून माऊलीला 21व्या वर्षी समाधी घ्यावी लागते. म्हणजे देह विलग झाला की कार्य अधिक केलं माऊलीनं. ज्ञानेश्वर माऊलीनं कार्य देह सुटल्यानंतर जास्त केलं. कारण अडसर निर्माण होतो. मग तुम्ही त्या देवाशी एकरूप व्हायचा प्रयत्न जर नाही केला तर हा देह फोल जातो. आज तुम्ही जन्म घेऊन इथे आलात, इथपर्यंत पोहोचलात, त्या गुरुच्या छत्रछायेखाली बसलात, पण स्वतःच्या संसाराच्याच गोष्टी मागत राहिलात आयुष्यभर, काहीच उपयोग नाही ना. जर आत्मानंद नाही कळला गुरुठाई जाऊन, गुरुठाईचा आत्मानंद कसा घ्यायचा? त्याच्या चरणकमलाला जेव्हा तुम्ही घट्ट आलिंगन द्याल आणि स्वतःला विसरून जाल, तिथे आत्मानंदाची काही सेकंद तुम्हाला झलक मिळते. तीच झलक तुम्ही तुमच्या आयुष्यात नित्य ठेवायची. पण हे तुमच्या भाग्यात असलं पाहिजे. गुरु मिळून तेवढ्यापुरते त्याला हार तुरे फुलं घालून मोकळं झालं समज, काही उपयोगाचं नाही. इकडे येऊन थोडा वेळ बसलेत, शिवरात्र अटेंड केलीत, घरी गेलात, विसरून गेलात, काहीच आत्मानंद कळलाच नाही ना. कारण तुम्हाला तिथे हृदय द्यायचंच नाही. तुम्हाला पुण्याचे साठे मिळवायचे. ह्या पुण्याचा काय उपयोग? पुण्य तुम्हाला हवंय की तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये, तुमच्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित चालावं, एवढंच तुमचं आयुष्य आहे का? स्वतःला विचारा. उद्या सकाळी तुमचा प्राण गेल्यानंतर कुटुंब कुठे असणार आहे तुम्हाला पत्ता नाही. कारण तुमची बुद्धी बंद पडली की तुमचं कुटुंबाचं काय होईल तुम्हाला काहीच कळणार नाही. तेव्हा कसली पर्वा असणार आहे तुम्हाला?
मग आत्ताच तुम्ही का तयार होत नाही? आत्ताच तुम्ही देहाचं विसर्जन का करत नाही? सगळे मनाची मळप, सगळे विचार, सगळं सगळं बंद करून टाका. मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो. फक्त गुरुचरण कमल हीच साधना, बाकी साधनाच नसते. सगळ्या साधना फोल आहेत तुमच्या. त्याच्या चरणी घट्ट हृदय अर्पण करून निवांत राहायचं. कोणी मान दिला नाही दिला, विचारलं नाही विचारलं, मोठेपणा दिला, त्या सगळ्या झटकून टाकायच्या, तेवढ्या पुरतं ठेवून मोकळं व्हायचं. कारण या मार्गामध्ये तुम्हाला मान पान देणारी लोक आहेत, तुम्हाला गर्वाच्या शिखरावर बसवणारी लोक तीच आहेत आणि खाली पाडणारी पण तीच आहेत. म्हणून त्यांच्यापासून जपूनच राहायचं. कारण काय आहे, तुम्ही साधना करता तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला ऑब्झर्व करतात. साधनेत आमचे महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा तुम्हाला गर्व होऊन दुसऱ्याचे दोष दिसतील त्या क्षणी तुमची साधना संपली. आत्मपरीक्षण करता करता दुसऱ्याचे दोष अधिक दिसतात त्या क्षणी तुमची साधना संपली. लोक अरे ह्याची साधना केली, ह्याला जवळ केलं, ह्याच्याशी बोलला, ह्याच्याशी बोलला, ह्याच्याशी बोलले, असं करता करता मन नको त्या गोष्टींचे मनोरे बांधत राहतो आणि आपला स्वतःचा गुरुचरणाचा शुद्ध भाव विसरून जातो. कोणी आला, माम दिला, नारळ घातली, फुलं घातली, अरे आपण बाबा मोठे झालो. त्या अहंकारात प्रेम धागा सुटून जातो गुरुचरणाचा. काहीही झालं, कितीही मोठे व्हा, कितीही खाली जा, गुरुचरण सोडू नका. कारण काय आहे, इथे तुम्हाला गर्वाचा मोठा भाग आहे. तुम्ही साधना करायला, आम्ही मोठे साधक आहोत असा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा साधना संपते. सहज गुरुला टाकून देतो आम्ही, सहज त्याचा विसर पडतो. तो विसर पडला तरी जन्मोजन्मी तुम्हाला तो प्राप्त होणार नाही. पुन्हा खाली येऊन शरण भाव असेल तरच तो घेऊ शकेल. देह बदलला तरी गुरु नाही ना बदलत. गुरुतत्व एका प्राणातून दुसऱ्या प्राणात तो सहज प्रदर्शित होतो, पण लोकांना ते कळतच नाही. तर तुमच्या सगळ्यांमध्ये गुरुतत्व देवाने भरून ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही इथे त्या ओढीने येता. ते चुंबकीय तत्व तुमच्या हृदयात पूर्ण ठासून भरलेलं आहे. म्हणून त्या ओढीनं प्रेमानं येता. पण इथे येऊन तुम्ही पुन्हा संसारात गुंता की तुम्हाला हव्या त्या गोष्टीच मागत राहता. गुरुकृपा मागा, मला मुक्त कर देवा. कारण तुम्हीच बांधून ठेवलेला संसार आहे. माझी मुलं, माझा कुटुंब, माझा संसार, माझा प्रपंच, माझी प्रॉपर्टी, हे सगळ्याला तिलांजली दिल्याशिवाय काही शक्य होत नाही. कारण तुमचं हृदय तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या घरात, तुमच्या प्रॉपर्टीत असं गुंतलेलं आहे. ते कापून टाका आणि निस्संग व्हा. सगळी प्रॉपर्टी दान करून टाका आणि अतिशय निस्संग निवांत व्हा. मला फक्त माझा देव हवाय, बाकी काही नको, ही जेव्हा तुमची भावना होईल तेव्हा तुम्ही सहज त्या गुरुतत्व भावात तरंगाल. बरेचदा मला म्हणतात, बाबा आम्हाला शक्य होत नाही साधना. नाही शक्य. अरे शक्य होत नाही कसं? तुला प्रेम करता येतं का? तुझ्या मुलांवर प्रेम करता येतं, नवऱ्यावर प्रेम करता येतं, बायकोवर प्रेम करता येतं, प्रॉपर्टीवर प्रेम करता येतं, पैशावर प्रेम करता येतं, बँक बॅलन्सवर प्रेम करता येतं, गुरुवर का नाही आहे? बँकेतनं अनाकारण 10,000 निघून गेले तर जीव काळीच कापल्याचं दुःख होतं. ते दुःख नको होऊ देऊस. केले ते गेले. म्हणजे तुझा प्राण सगळा जो आहे ना तो गोळा कर आणि गुरुठाई निर्माण कर. तुमच्या मुलाला बरं नाहीच झालं की तुमची 8-8, 10-10 दिवस झोप उडून जाते. तेवढ्यापुरतं तुम्ही तुमच्या मुलासाठी करा, पुन्हा मागे या. स्वतःचं नुकसान का? तुम्हाला ज्या मायेने गुंतवलंय तीच माया तुम्ही गुरुठाई लावा. मग तिथे ती माया वैराग्याचं रूप धारण करते आणि तुम्हाला सहज सोडवते. पण या गुरुवर प्रेम कसं करायचं?
तुम्ही हृदयापासून त्याला साथ घाला. तुमच्या भाग्यातला जो गुरु असेल तुम्हाला प्राप्त होईल. आणि एकदा का त्याच्याशी तुमचं नातं जुळलं की ते कधीच तुटत नाही. आणि एवढंच, पुन्हा खाली यायचं नाही. बरेचदा लोक काय करतात, आपल्या गुरु बरोबर जातात, जवळ करतात, साधना करतात, आणि जर का इन केस त्याचं काही जमलं नाही तर नेक्स्ट डेला काय होतं, पुन्हा पहिल्यापासून सुरू करतात. अरे देव मला भेटेल, म्हणजे पुन्हा तुम्ही बालिश रूपाला येता. गुरु भेटला, मोठं झाला, तुम्ही कुमार वयात आला, तरुण वयात आला साधनेच्या, पण पुन्हा त्याची विस्मृती होते. ती विस्मृती होता का म्हणा. कुमार वय झाल्यावर कुठे आईला विचारतं लहान मूल, तसं आई आहे घरात, त्याची जाणीव असली की झालं. तसं गुरु माझ्याबरोबर आहे याची जाणीव असली की झालं. मग तुमचा धर्म पाळला जातो, तुमची नीतिमत्ता पाळली जाते, तुमच्या वासना इच्छा आपोआप निर्बंधित होतात. पण शुद्ध प्रेम असलं तर, कारण हे शरीर आहे ना, जेवढं चांगलं कार्य करू शकतं तितकंच वाईट करू शकतं. कारण हा मोहाचा एक महामोह, मोठा मोहोळ आहे हा शरीर, म्हणजे मोहाचा. त्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या सेन्सेस आहेत त्या तुम्हाला अनुवंशिकतेने किंवा तुम्ही निर्माण केलेल्या इच्छेने तुम्हाला गुंतवून ठेवतात. शारीरिक इच्छा म्हणा, मानसिक वासनिक इच्छा म्हणा, आपण गुंतलेला असतो, आपण बांधलेले असतो. त्या सगळ्या गोष्टी दोऱ्या कापून टाका आणि निस्संग व्हा, तर तुम्हाला साधना सहज सोपी सुंदर करता येईल. साधना नाही तर काय उपयोग. तुम्हाला इथे गोळा करून बोलवून तुम्हाला तुमच्या हृदयात प्रेम भरणं हाच उद्देश आहे, दुसरा काही उद्देश नाही. ही तुम्ही प्रेम शिका, प्रेमाच्या शिखरावर जा, प्रेमाचा आनंद लुटा, आणि स्वतःच स्वतःला शिवस्वरूप आहात त्याची जाणीव घ्या. कारण तुम्हाला तुमचे स्वभाव बदलता येतील का, तुमची दिनचर्या बदलता येईल का, स्वतःवर अंकुश लावता येईल का, या सगळ्या गोष्टी निक्षून करा. स्वतःवर आधी प्रचंड अभ्यास करा. तुमचं खाण्याची सवयी, बोलण्याच्या सवयी, वागण्याच्या सवयी. अहो, बोलताना आपण किती चुका करतो, खूप वागताना किती चुका करतो, त्या सगळ्या शोधून काढा आणि त्या पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्या. खूप प्रचंड अभ्यास असतो. मला देव म्हणायचा, खूप कठीण मार्ग आहे रे. म्हटलं, देवा तू आहेस ना. इतकं सोपं वाटायचं कारण तो बरोबर असल्यामुळे त्याचं कधी काही जाणवलंच नाही. कारण त्याला ऑब्झर्व करणं हेच जीवन होतं, त्याचं परीक्षण करणं आणि त्याच्या सहवासात राहणं, त्याच्या अवतीभोवती राहणं हेच जीवन होतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारायला निघता, स्वतःला शुद्ध करायला निघता, तेव्हा स्वतःला पणाला लावायला लागतं. जेव्हा चार लोक तुमच्याकडे मानाने बघतात तेव्हा तुम्हाला पणाला लावायला लागतं. तुम्हाला खूप कठीण मार्गातनं जावं लागतं. फक्त त्याचे चरण कमल असेल तर ते सोपं पडतं. तुम्ही म्हटलं बरेचसे तत्वज्ञानीचे क्लास चालतात, ते म्हणतात असा देव आहे, तसा नाही, असा आहे. हे म्हटलं ह्याच्याशी देणं घेणं काय नसतं. ते सांगतात आमच्या क्लासला या, गेलो की मग ते तत्वज्ञानाबद्दल बोलतात, ब्रह्मसत्य, ह्या गोष्टी किती फोल आहेत. जेव्हा गुरुचरण हृदयाशी धरलं की काय सत्य आणि काय असत्य काहीच कळत नाही. ही छान सवय लावून घ्या. जोपर्यंत गुरुवर प्रेम करता येत नाही तोपर्यंत साधना खोटी. गुरुबद्दल शंका आहे, साधना होणार नाही, कधीच होणार नाही. तुम्हाला प्रेम करता नाही आलं तर साधना करता येणं शक्य नाही. स्वतःला सारखे कमी लेखत राहिलं की बाबा मला नाही शक्य होत. अरे नाही कसं शक्य होत, तू आत्ता माझं स्मरण कर, मी आत्ता प्रकट होतो. तुला फक्त 1 सेकंद नाही का देता येत सर्वस्व सोडून काही क्षण? मग कशाला इतर गोष्टींच्या साधना करत राहायचं? तुला स्वतःला मजा करायला, आनंद करायला, स्वतःची सुख भोगायला किती वेळ देतो? तू स्वतःच्या सुखाच्या शिखरावर असताना आठवतो काय तुला देव? यातना होतात तेव्हा तुला जाणवतं की देव असावा.
मग त्या यातना तुला सहन नाही करायच्या. तू प्रत्येक घास घाताना त्याचं स्मरण कर, प्रत्येक गोष्ट करताना त्याच्याशी हितगुज करून कर. तुला हे शक्य नाही कारण तू त्या स्वभावात नाही आहे. काही लोकांना नाही वाटत, काही लोक म्हणतात की काय ते गुरु गुरु करत बसायचं. अरे पण तुलाच मुक्त व्हायचंय म्हणून ते तुला शिकवतोय. गुरुला हौस नाही आहे की तू सगळ्यांनी मुक्त व्हा आणि आनंदमय अवस्थेत जा. नाही, तुला मुक्त व्हायचं म्हणून तू त्याच्याकडे येतोस आणि पुन्हा शंका घेऊन स्वतःच मागे जातोस. तुला व्यापक, तुला तुझं रूप जाणण्यासाठी हा महाशिवरात्रीचा पर्व आहे ना, म्हणून हा तू प्रयत्न करायचे. तुला आनंद मिळाला की एखाद्या मातेला आपल्या अपत्याला जन्म दिल्यावर जो आनंद होतो ना, तो आनंद गुरुला होतो. तुम्ही जेव्हा दिव्यत्वात जाल, गुरुला काय फरक पडत नाही हो. तो त्याच्या स्वानंदात नित्य निमग्न आहे. पण तुम्ही आरतारत्यात, तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायला, त्याच्या स्वरूपात मिसळायला तुम्हाला खूप प्रयत्न करायचे. आणि असे थोडे थोडके प्रयत्न करून नाही जमत. एखादा प्रोग्राम अटेंड करून, एखादं प्रवचन अटेंड करून नाही होत. कितीतरी लोक म्हणतात हा प्रवचन आम्हाला माहिती आहे. अरे तुला काय माहिती आहे? तुझ्या हृदयात प्राण ओतला गेलाय का बघ आधी. हा प्राणाशी प्राणाचं मिलन आहे, तेव्हा ते ओतलं जाईल. तुला बुद्ध्यांकाने काही देव जाणता येणार नाही, खड्ड्यात जाते बुद्धी. तुम्हाला वाटले मला फार बुद्धी आहे, मला सगळं कळतं. गुरुवर प्रेम करायला कळत नाही. ज्याला असं वाटतं की मला सगळं माहिती आहे, सगळं ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे मला. ब्रह्मज्ञान होईपर्यंत तुम्हाला नम्र राहायचंय. जगाकडे बघायचं नाही, मानपान घ्यायचा नाही, कोणाशीही वायफाय गप्पा मारायच्या नाही, कोणाच्या तक्रारी करायच्या नाही, कोणाचं उणदुणं पाहायचं नाही. कारण तशीच मनाला सवय लागते. ह्या गोष्टी निक्षून पाळायच्या. कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाच्या मागून बोलायचं नाही, कोणाला नावं ठेवायची नाहीत. लक्षात घ्या, या गोष्टी फार निक्षून पाळाव्या लागतात. जग तुमच्यासाठी संपलं असं असेल तरच साधना होते, नाही तर साधना होत नाही. एकटे एकांत काही क्षण स्वतःला देता आला पाहिजे. व्हा की एकांतात स्वतःला घ्या ना, काही मिनिटं, काही सेकंद एकांतात घ्या ना स्वतःला. ती तुमची तयारीच नाही आहे. तुम्हाला आपलं वाटतं की इकडे लोकांनी मान दिला, इकडे गाव फिरलं, तिकडे गाव फिरलं भजन करत की झालं, असं नसतं. एकरूप संपूर्णता, एकरूप होऊन बघा तुमच्या गुरुशी, तरच सगळं साध्य आहे, नाही तर नाही होत साध्य. आणि हे तेवढ्यापुरतं नाही, हे मरेपर्यंत तुम्हाला करायचं. शरीर थकतच नाही, शरीर कंटाळत नाही, शरीर वैतागत नाही, शरीर मन चिडत नाही. तुम्ही या अवस्थेत आले की मी सांगतो तुम्हाला काय होतं. मनाला रागच येत नाही, कंटाळा येत नाही, वैताग येत नाही, चीड येत नाही, कोणाच्याही कुठल्याही वर्तणुकीचा रागच येत नाही, कुठल्याही मोहाचा मोहच पडत नाही, कुठल्याही वासनाच बाधत नाही, काही त्रासच होत नाही तुम्हाला. कोणाविषयी असूया, द्वेष भाव काय, कारण माझ्याकडे माझा अमृताचा साठा असल्यावर जगाला काय मिळालं याच्याशी माझं काय, कोणाशी चढाओढच नाही माझी. माझी प्रगती काय ही मला गुप्तपणे ठेवायची, कुणाला सांगायची नाही. ती बाह्य व्हायचंच नाही आम्हाला. सतत अंतर्मुखात लीन होऊन स्वतःला विलीन करून घ्यायचं. मीच मला माझ्यामध्ये विलीन करून टाकायचं. हे सगळे प्रयत्न तुम्हाला, आणि तुम्हाला प्रत्येकाला आज ना उद्या हे केलंच पाहिजे. तुमच्याकडे दुसरा मार्ग नाही. मृत्यू तर तुम्हाला येणारच आहे, तर तो तर तुम्हाला चुकला नाही आहे, त्याच्यावर तर तुम्ही जिंकू शकत नाही. एवढे मोठे योगी नाही आज, संसारी माणसं आहोत. पण मृत्यू चुकवून तरी काय होते, मरावंच लागते. प्राण जायला आला की प्राण ब्रह्मरंध्रात स्थिर केला की प्राण
प्राणाचा त्यागाचा काळ संपला की पुन्हा जगता येतं, पण उपयोग काय त्या जीवनाचा? जर ज्या ठिकाणी गुरुप्रीती नाही त्या जीवन काय उपयोगाचं? त्या योगाचा काय, शरीराचा काय उपयोग? योगासनं केली, इकडून तिकडून सर्कस सारखं शरीर वळवलं, काय उपयोग? हृदयात प्रेमाचा साठा नाही. खूप प्राणायाम केलं, काय उपयोग? त्या प्राणायामाला काही किंमत नाही. खूप प्रवचन ऐकलीत, खूप काही ग्रंथ पारायण केलं, हृदयात काही गेलं नाही, काय उपयोग? हृदयात प्रेमच भरलं नाही, प्रत्येक कणाकणातला देव दिसलाच नाही, सगळं विश्व ब्रह्मरूप आहे कधी जाणवलंच नाही, गुरुरूप आहे विश्व हे कधी कळलंच नाही. उपयोग काय त्या पारायणाचा, त्या नामस्मरणाचा? हृदयाशी हृदयापर्यंत पोचता नाही आलं, काहीच उपयोग. तुम्हाला आजची वेळ, ह्याच क्षणाला तुम्ही त्याचा उपयोग करायचा. आता कोणीच कोणाशी बोलायचं नाही, शांत राहायचं. आपल्या आतल्या कोशाला जागृत करायचं, त्यासाठी आजचा पर्व काळ आहे. आणि सगळं जग तुमच्यासाठी मेलं, तुम्ही आणि तुम्हीच, तुम्ही आणि बाबा, तुम्ही आणि सद्गुरू. खूप सुंदर जग आहे. कसल्या यातनाच होत नाही तिथे. देहाला झालेल्या यातना हृदयापर्यंत पोहोचतच नाही, प्राणाला कळतच नाही देहाला काय यातना झाल्या. देहाच्या यातना नगण्य ठरतात. त्या गुरुचरणाची अमृताची गोडी एकदा तरी चाखून बघा, तुमच्या भाग्याने मिळतं ते. त्यासाठी जन्म घ्यावा लागतो, त्यासाठी पुण्य असावं लागतं. हे सगळं मान्य आहे, तरी तो तुमच्या एका प्रेमासाठी तो बरसायला तयार आहे, तुमचं पुण्य कुळ एका क्षणात उद्धरून टाकायला तयार आहे. मग तुम्हाला काय कमी आहे? तुमची तयारी करा, फार वेळ नका घालवू. मी कळकळीने सांगतो, फार वेळ घालवू नका. तुमच्या यातनातनं तुम्ही स्वतःला सोडवून घ्या, म्हणजे मला तुमच्यामध्ये राहता येईल, ह्या दिव्यत्वाला तुमच्यामध्ये प्रवेश करता येईल. मला म्हणजे महादेवाला. थोडा अहंकार घेऊन म्हणतो मी, मला गैरसमज करू नको. व्यापक अहंकार म्हणजे महादेव. मीच सर्वत्र भरून उरलोय म्हणजे महादेव. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात मीच आहे ना, मग तुम्हाला मी तुमच्याजवळ नसल्याचा आभास का? देह टाकून द्या, देह सोडून टाका. बघा, अलगद प्राण वर येतो आणि आनंदाच्या शिखरावर जातो. प्राणपणाने प्रयत्न करा. शांत व्हायचं, चरणकमलाला घट्ट हालून द्यायचं. कधी देह सुटतो कळतच नाही. दुसरी साधनाही माहीत नाही, सोपस्कर माहीत नाही, काहीच माहीत नाही. इतकी सोपी पद्धत आहे. देवा तुझ्यात विलीन करून घे लवकरात लवकर. बघा, प्रयत्न करून. खूप सुंदर जीवन आहे, खूप सुंदर परमेश्वरी स्पर्शाचं जीवन. एकदा तरी जगून बघा. तुम्ही जेव्हा तुमच्या यातना मला सांगता, माझ्या काळजाला घरं पडतात. मी सांगतो, अरे नका एवढा त्रास करू, हे सगळं खोटं आहे, यासाठी नका जीव होतो. फक्त गुरुचरण खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. प्रारब्धाने मिळणाऱ्या यातना तुम्हाला यातना नाही, ते भोगलंच पाहिजे. तिथे तुम्हाला काही सूट नाही. फक्त गुरु सुद्धा तुम्हाला प्रारब्धाने मिळालाय ना, मग त्याचा आनंद घ्या ना. हे शिकवणारं कोणीतरी पाहिजे, म्हणून तो दरबार पाहिजे, म्हणून तो गुरु पाहिजे. अरे चला, माझ्या बरोबरीच आहात, आपण सगळे एक आहोत असं म्हणणारा शिवच असू शकतो. तुम्ही आणि मी एकरूप आहोत असं शिवच म्हणू शकतो. फक्त तुम्हाला माहित नाही आणि मला माहिती आहे मी शिवरूप आहे.
म्हणून मी सांगतो, चला उठा, आपण सगळेजण एकरूप होऊन आनंदाच्या लहरीवर राहू. अवधूत. गिरिधारी झूलत राधे संग, गिरिधारी झूलत राधे संग. अबीर गुलाल की धूम मचाई, अबीर गुलाल की धूम मचाई. मारे पिचकारी रंगा, मारे पिचकारी रंगा. गिरधारी झूलत राधे संग, गिरधारी झूलत राधे संग. लालबई वृंदावन जमुना, लालबई वृंदावन जमुना. केशवयुक्त रंग, केशवयुक्त रंग. गिरधारी झूलत राधे संग, गिरधारी झूलत राधे संग. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा कहे प्रभु, मीरा कहे प्रभु, मीरा कहे प्रभु, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर. हरि चरणा दो दंग, हरि चरणा दो दंग. गिरधारी झूलत राधे संग, गिरधारी झूलत राधे संग. अबीर गुलाल की धूम मचाई, अबीर गुलाल की धूम मचाई. मारे पिचकारी रंगा, मारे पिचकारी रंग. गिरधारी झूलत राधे संग, गिरधारी झूलत राधे संग. गिरधारी झूलत राधे संग.